खरं तर सर पण मतदार याद्यांमधला हा जो घोळ आहे त्या संदर्भात आज ठोस काही निर्णय म्हणजे त्यांनी घेतलाच पाहिजे। शेवटी लोकशाही आहे ती जनमानसाची आहे, प्रत्येक नागरिकाची आहे, तो नागरिकाचा अधिकार आहे। निवडणुकीमध्ये एक निकोप निवडणुकीचा तो मिळाला पाहिजे। जर मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ असेल आणि मात्र निवडणूक घ्यायचीच असा अट्टहास निवडणूक आयोग किंवा त्यांना चालवणारे रिमोट कंट्रोलचे जे कोणी असेल ते करत असतील, त्याचा अर्थ हेतूबद्दल शंका आमच्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या मनामध्ये निर्माण होते। परंतु आज तुमचा निर्णय काय होणार महाविकास आघाडीचा? आमचा एकच निर्णय आहे की निवडणूक त्यांनी निकोप पद्धतीने घेतली पाहिजे, मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे। कोर्टात तुम्ही या सगळ्या संदर्भात जाणार का? कारण की अनेक पिटिशन आमचे एकत्र पद्धतीने निर्णय होतील, परंतु निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे, त्याची जबाबदारी ती मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे। भाजपचा मूक मोर्चा आहे आज या सगळ्या संदर्भात, भाजपने देखील तुमच्या विरोधात बंड थोपटलाय। नाही, भाजपचा मूक मोर्चा हे आम्हाला समजलं, फक्त आम्ही हे पाहतोय की या मूक मोर्चामध्ये निवडणूक आयोगाचे सदस्य जे असतील प्रमुख, ते निवडणूक आयोग सहभागी होणार का काय हे उत्सुकतेने आम्ही पाहतोय, कारण ते वेगळे नाहीयेत कोणी। सगळ्यांचे बॅनर दिसतात, तुमचं बॅनर दिसत नाही कुठं, झेंडा काँग्रेसचा। आवश्यकता नाही, आम्ही आहे ना, वेगळं बॅनर काय पाहिजे? मी बोलतोय आता झेंड्याची आवश्यकता नाही, आम्ही स्वतः असलो आणखी झेंडे कशाला पाहिजे? अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सामील नाहीयेत या सगळ्या। असू द्या, मी वर्किंग कमिटीचा मेंबर आहे, जे प्रमुख आहेत देशाचे 20 लोक, काही कसली भीती नाही। आणि हे लक्षात घ्या तुम्ही की हा विषय जो आहे तो घेऊन राहुलजींनी पहिला आवाज उठवलेला आहे, आणि इथे महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम घेत असताना सगळ्या पक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, सगळ्या पक्षांना। इथे खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष असतील ना, त्यांचे मित्र पक्ष सुद्धा सहभागी पाहिजे होते, पण झेंडे मिळतात, फक्त काँग्रेसचा झेंडा कुठं दिसत नाही, तो विषय नाही। आम्ही स्वतः असताना आणखी झेंड्याची गरज नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।